हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. आणि मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सकाळपासूनच आमच्याकडे लगबग सुरू आहे, कारण की आज आम्हाला जायचं आहे मंदिरात प्रसाद वाटप करायला. की जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की माझे आईवडील जे आहे ते माझ्याकडे आले आहेत आणि माझा भाऊ जो आहे तो पण इथेच राहतो, अहमदाबादलाच राहतो. तर दरवर्षी ना आम्ही नाशिकला मार्च महिन्यामध्ये अन्नदान करत असतो गंगेवरती. तर ह्यावर्षी आम्ही सगळेजण इथे आहोत, सोबत आहोत. तर म्हटलं की ह्यावर्षी इथल्या मंदिरामध्ये आपण प्रसाद वाटूया. तर त्याचीच तयारी सध्या सुरू आहे. आणि आम्हाला थोडं लवकर निघायचं होतं, पण थोडा उशीरच होतो आहे, कारण की इथे ना ऊन फार पटकन होतं. अगदी 9-10 वाजताच खूप जास्त ऊन तापायला लागतं. त्याच्यामुळे दीपक सकाळीच सांगून गेलेले की तुम्ही लवकर जा. बघतो जेवढं लवकर निघता येईल तेवढं. पण आता बाकी सगळं आवडलंय, फक्त शिराच करायचा राहिलाय. आनंद आणि दामिनी तेही आमच्यासोबत येणार आहेत, ते येता निघतीलच घरातून. तर प्रसादाची शिऱ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं आता प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी साहित्य सगळ्यांना माहितीच असतं, पण आईच्या हातचा जो प्रसाद असतो ना तो खरंच खूप छान बनतो. म्हणजे अगदी गुरुजी असो, कोणी पाहुणे असो आमच्याकडे आलेले, ते सगळेच म्हणतात की खूपच चविष्ट झाला आहे. तर आईची काय पद्धत आहे, कसं ती बनवते, ते मी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आणि आय होप की ते तुम्हालाही युजफुल ठरेल. त्याच्यानंतर आम्ही जे मंदिरात जाणार आहोत तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही माझं चॅनल जे आहे ते शेअर करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. आज ना आपण शिरा बनवतोय प्रसादासाठी. तर मग आता सर्वात पहिले आपण साहित्य बघूया. 1 किलो तूप घेतले, गाईचं गावरान तूप शुद्ध. जायफळ वेलचीची पूड घेतली आहे. ड्रायफ्रूट घेतलेले आहे. हा 1.25 किलो रवा घेतला आहे. आणि ही साखर घेतली त्याच प्रमाणात. आणि हे 1.25 लिटर दूध घेतलं आहे. आता आपण हे साहित्य बघितले. आता कृतीकडे वळूया. सर्वात प्रथम आपण पातेल्यात तूप टाकूया. पहिले अर्धा लिटरचे तूप आहे ते पूर्णच टाकलंय आपण. हां, जसं लागेल तसं आपण घेणार. एकदम नाही टाकायचं आहे आपल्याला. तूप चांगलं गरम झाल्यावर मग रवा टाकायचा आहे. त्यामुळे खमंग भाजला जातो रवा आणि प्रसाद पण चांगला लागतो. आता आपण तुपामध्ये रवा टाकला. प्रसाद छान आणि खमंग लागण्यासाठी रवा खूप चांगला भाजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळं गुलाबीसर भाजायचं आहे आपल्याला, तेव्हा तो छान प्रसाद लागतो. आता आपल्याला पाहिजे तसं तो आपण रव्यामध्ये टाकायचं आहे. आणि थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. म्हणजे गोडाच्या पदार्थाला कुठल्याही थोडंसं मीठ टाकलं खूप छान चव येते. परत आपण तूप टाकून देतोय, जे काय उरलेलं टाकून द्यायचं. थोडंसं वरतून टाकून ना शेवटी. हां, बघू ना. कमीत कमी आपल्याला हा जो रवा आहे प्रसादाचा तो 20 मिनिटं तरी भाजून घ्यायचा आहे. आता आपण सगळे ड्रायफ्रूट भाजलेल्या रव्यात टाकायचे. ते पण मस्त तळल्या जाते तुपात. आता आपला रवा खूप छान खमंग भाजला गेला आहे. आता आपण त्याच्यात दूध टाकूया. कारण दूधच टाकायचं आहे आणि दूध टाकायचं आहे. दूध टाकताना गॅस बारीक करायचा आहे, नाही तर अंगावर येऊन द्या. आता 1 लिटर दूध टाकलंय. हां, अजून थोडंसं दूध मला टाकावशी वाटते, कारण हा रवा थोडासा जाड असल्यामुळे दूध शोषून घेतो. मी थोडंसं आता जास्त टाकते. आता हे जवळपास 1.25 लिटर दूध घातलंय आम्ही याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं दूध शोषून घेतलं आहे रव्याने. असं छान भाजून घ्यायचं आहे. उरलेलं दूध पण मी टाकते. म्हणजे आता पूर्ण 1.5 लिटर दूध टाकलं आम्ही याच्यात. शिऱ्यामध्ये साखर टाकते. ती पूर्ण 1 किलो साखर घातली याच्यामध्ये आम्ही. त्याचं प्रमाण 1.25 किलोचं आहे, पण थोडी मी कमी टाकली आहे साखर. रव्यामध्ये चांगली साखर मिक्स करून घ्यायची आणि वाफेवर ठेवून द्यायचं आहे. शिऱ्याला आता खूप छान मस्त वाफ आली आहे. बघूया आपण. तर 10-15 मिनटं तरी साखर टाकल्यानंतर परत असं परतून 5-10 मिनटं वाफ काढली त्याला. आता जे
थोडं उरलेलं तूप होतं ते पण टाकून घेते. अजून ते पूर्ण बनलाच पण तरी इतका मस्त वास येतोय शिऱ्याचा आणि दिसायला पण इतका टेस्टी दिसतोय शिरा. आता आपण ते तूप जे उरलं होतं ते पण टाकलं आहे. आता मी त्याच्यावर वेलची आणि जायफळाची पूड टाकते म्हणजे त्याचा स्वाद अजून वाढेल. वेलची पूड टाकली. आपला शिरा आता तयार झाला आहे. तुम्ही पण करून बघा आणि खाण्याचा आनंद घ्या. आमच्या घरात माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, सुनेला माझ्या हातचा शिरा फार आवडतो. यांना पण खूप आवडतो. धन्यवाद. प्रसाद जो आहे तो आम्ही एका मोठ्या डब्यात काढून घेतला आणि मग घरातल्या देवांनाही जो आहे तो नैवेद्य दाखवून घेतला. रियांशच्या छोट्या छोट्या हाताने आम्ही जो आहे तो नैवेद्य दाखवून घेतला इथे. तर आता हे सगळे असे रेडी होऊन बसलेत. आम्ही फक्त आनंदचीच वाट बघतोय आता. रियाजचं चालू आहे टी व्ही. आता आनंद निघाला वाटतं. आता आम्ही निघतो 5-10 मिनटात आणि मग आता डायरेक्ट मंदिरातच दाखवते. आमच्या घरापासून अगदी जवळच आहे हे मंदिर. आम्ही लगेचच पोहोचलो तिथे. मंदिरात पोहोचल्यानंतर प्रथम जे सगळे देव होते त्यांना नैवेद्य दाखवला आणि मग जे तिथे दर्शनासाठी आलेले लोक होते त्यांना प्रसाद वाटपाला सुरुवात केली. सुरुवातीला बरीच गर्दी होती. आमच्या केळी आणि प्रसाद जो आम्ही नेला होता तो फारच पटकन संपला. खूप छान वाटलं तिथे सगळ्यांना प्रसाद वाटून आणि दर्शन करून. खूपच छान होता इथला आजचा एक्सपिरियन्स आमचा. आम्ही आता मंदिरातून घरी आलो आहे. छान झालं आमचं दर्शन वगैरे आणि प्रसादही वाटण्याचा कार्यक्रम आमचा खूप मस्त झाला. आज शनिवार होती तर बरीच गर्दी होती मंदिरामध्ये. तर आता घरी आलो आहे, आराम करतो आहे. आता जेवण करू आणि मुलं इथे खेळत आहे. इथे रियांश आणि परी दोघांची चालली मस्ती. आई संध्यामिणीचं चालला आराम. तर आता आम्ही पण जेवण वगैरे करतो आणि रेस्ट करतो. आणि आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभार. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला. आय होप की तुम्हाला जे माझे व्हिडिओज असतील ते आवडत असतील. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझे व्हिडिओज कसे वाटताय, काय वाटताय हे मला कमेंट करूनही कळवा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्कीच आवडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.